नमस्कार. दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, मी ऑस्ट्रेलियामध्ये आहे. ऑस्ट्रेलियामध्ये माझ्या 2 बहिणी राहतात आणि आज मी माझ्या मोठ्या ताईच्या घरी आहे आणि मी तिथे पहिल्यांदाच रेसिपी करणार आहे. तर मी आज तुम्हाला ड्रमस्टिक मसाला कसा करायचा ते दाखवणार आहे. म्हणजेच लेग पीस मसाला कसा करायचा ते दाखवणार आहे. तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं ते आपण पाहू. लेग पीस मसाला करण्यासाठी मी इथे 1 किलो चिकन लेग पीस घेतलेले आहेत. 5 ते 6 चमचे पोहे खायचे 5 ते 6 चमचे आपल्याला दही लागणार आहे. दही मी फेटून घेतले आणि आपल्याला दही जास्त आंबट घ्यायचं नाही. 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, 1 चमचा बेडगी मिरची पावडर ही कलरसाठी घेतलेली, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ घेत. मी एक मोठा बाउल घेतला आहे, त्यामध्ये हे लेग पीस काढून घेते. त्यातच आपल्याला बेडगी मिरची पावडर घालायची आहे, हळद, धने पावडर, आलं लसूण पेस्ट, मीठ आणि दही घालायचे. आता हे सगळं हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता साधारण 1 तास मी झाकून ठेवणार आहे. आणि आपल्याला मसाल्यासाठी काय साहित्य लागतं ते मी आता तुम्हाला दाखवते. तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर तुम्ही 3 ते 4 तास सुद्धा मॅरिनेशनसाठी ठेवू शकता. लेग पीस मसाला करण्यासाठी आपल्याला मसाल्यासाठी काय साहित्य लागतं ते आता आपण पाहूयात. मी इथे 3 मोठे कांदे तेलामध्ये तळून घेतलेले आहे. आपण बिर्याणीला जसा कांदा तळून घेतो अगदी तसाच तळून घेतला आहे. 2 तमालपत्र, 1 दालचिनीचा तुकडा, 2 मोठ्या टोमॅटोची पेस्ट तयार करून घेतली आणि 8 ते 9 काजू मी पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवले होते. 3 चमचे दही घेतलेला आहे, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा लाल तिखट, हे जास्त तिखट आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता. अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट आणि आपल्याला थोडं मीठ लागणार आहे. मॅरिनेशन करताना सुद्धा आपण मीठ घातलं होतं, त्या अंदाजानेच आपल्याला मीठ वापरायचे. तर सगळ्यात आधी आपण कांदा, दही आणि काजू याची पेस्ट तयार करून घेऊयात. मी मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यामध्ये हा तळलेला कांदा काढून घेते. त्यातच आपल्याला काजू घालायचे. तुम्हाला जर काजू वापरायचा नसेल, नाही वापरला तरीही चालेल. आणि दही. आता पाणी न घालताच याची पेस्ट तयार करून घ्यायची. मी कांदा, दही आणि काजूची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. चिकन लेग पीस मी मॅरिनेशन करण्यासाठी ठेवले होते, साधारण 1 तास झालेला आहे. आता आपण हे तेलावरती थोडे फ्राय करून घेऊयात. मी गॅसवरती पॅन ठेवला आहे, त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालते. ज्या तेलामध्ये मी कांदा तळून घेतला होता तेच तेल घेतलेले. तेल गरम झालंय, तेलावरती आपण हे ड्रमस्टिक ठेवूयात. आता हे थोडं दही आणि मसाला शिल्लक राहिलाय, ज्यावेळेस आपण मसाला तयार करणार आहे त्यामध्ये घालायचे. एका साईडनी चांगला गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे आणि त्यानंतर पलटी करून दुसऱ्या साईडनी सुद्धा सेम आपल्याला तसंच परतून घ्यायचे. म्हणजे चिकनमधलं जास्तीचं पाणी असतं ते ड्राय होऊन जातं. साधारण 7 ते 8 मिनिटं झालेली आहे. आता आपण पलटून घेऊया.
दुसऱ्या साईडनी सुद्धा आपल्याला असंच गोल्डन ब्राऊन रंगावरती परतून घ्यायचं आहे. हे परतताना मी गॅसची फ्लेम हायवर ठेवलेली होती. आता दुसऱ्या साईडनी सुद्धा मी ह्याच पद्धतीने परतून घेणार आहे. दुसऱ्या साईडनी सुद्धा छान गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे. आता मी गॅस बंद करते. मी गॅसवरती दुसरा पॅन ठेवला आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल घालते आहे. तेल गरम झाले, त्यामध्ये मी तमालपत्र आणि दालचिनी घातली आहे. त्यातच आपल्याला आलं लसणाची पेस्टही घालायची आहे. गॅसची फ्लेम मी लोवर ठेवलेली. आलं लसणाची पेस्ट मी साधारण अर्धा मिनिट परतून घेणार आहे. आता ह्यात मी टोमॅटोची पेस्ट घालते. टोमॅटोची पेस्ट आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगली परतून घ्यायची आहे, म्हणजे टोमॅटोचा कच्चा वास निघून जातो. तुम्हाला जर पेस्ट नसेल करायची तर तुम्ही टोमॅटो बारीक कट करून सुद्धा घालू शकता. टोमॅटोची पेस्ट मी साधारण 3 ते 4 मिनटं चांगली परतून घेतलेली आहे. छान तेल सुटले. आता ह्यातच आपल्याला कांदा आणि काजूची पेस्ट घालायची आहे. आणि हे सुद्धा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. कांदा आधीच आपण तळून घेतलेला आहे, त्यामुळे जास्त परतायची गरज नाही. आता ह्यामध्ये गरम मसाला पावडर घालते. त्यातच लाल तिखट घालते, जिरा पावडर, धने पावडर, आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि मॅरिनेशन केलेलं हे जे थोडं दही राहिलेलं आहे मसाल्याचं तेही घालूया. थोडं परतून घेऊया 1 मिनिटभर. मसाला छान परतून झालेला आहे. आता आपण ह्यामध्ये थोडं मीठ घालूया. आपण चिकन मॅरिनेशन करताना सुद्धा मीठ घातलं होतं. आताही मी थोडं मीठ घातलेलं आहे. आणि मिक्सरच्या भांड्यातलं थोडं पाणी घालूया. पुन्हा हे सगळं 1 ते 2 मिनटं चांगलं परतून घेऊया. छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. आता ह्यामध्ये आपण जे ड्रमस्टिक फ्राय करून घेतलेले ते घालूया. पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं आहे. मी साधारण अर्धा ग्लास पाणी घालणार आहे. ह्या टायमिंगला तुम्ही मीठ चेक करू शकता. जर कमी असेल तर घालता येतं. आणि गॅसची फ्लेम मी लो टू मिडियमवर ठेवून आता हे लेग पीस शिजवून घेणार आहे. मला पाणी थोडं कमी वाटतंय. मी अजून अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे. आणि अधूनमधून असं चमच्याने हलवून घ्यायचं आहे, कारण आपण काजूसुद्धा घातलेले आहेत तर मसाला खाली लागू शकतो. साधारण 25 मिनटं झालेली आहे. आणि
चिकन लेग पीस चांगले शिजलेले पण आहेत. वरतून थोडी कोथिंबीर घालते. खूप छान सुगंध येतोय. खूप मस्त झालेलं आहे. गॅस बंद करते आणि एका बाउलमध्ये काढून घेते. तुम्हाला जर अजून करी हवी असेल तर तुम्ही अजून पाणीसुद्धा घालू शकता. तयार झाला चिकन ड्रमस्टिक मसाला, म्हणजेच चिकन लेग पीस मसाला. खूप छान झालेला आहे. कलरही खूप छान आला आहे. तुम्ही नक्की करून पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.